नमस्कार. आज आपण बिर्याणीमधला सिक्रेट असा बिर्याणी मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तेजपत्त्याची 4 ते 5 पानं घेतलेली आहेत. जावित्री घेतलेली आहे, त्याचे आपण तुकडे करून घेऊया. एकच जावित्री घेतलेली आहे. वेलचे घेतलेले आहेत 6. थोडंसं दगडफूल घेतलेलं आहे. सोबतच 2 मसाला मोठी वेलची घेतलेली आहे. मोठा असा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. चक्री फूल घेतलेले आहेत 2 आणि जवळपास 2 चमचे इतकं मी जिरं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर शहाजिरं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं प्रमाण जवळपास 1.5 ते 2 चमचे इतकं असणं गरजेचं आहे. दालचिनी तुम्ही पाहू शकता, एक मोठा तुकडा दालचिनीचा मी इथे घेतलेला आहे. तर आता हा जो मसाला आपण बनवणार आहोत तो जास्त क्वांटिटीमध्ये न बनवता थोड्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत. सोबतच इथे मी 15 ते 20 मिरी, 15 ते 20 लवंगा आणि अर्ध जायफळ अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेला आहे. हा झाला आपला अख्खा गरम मसाला आणि यामध्ये आपल्याला थोडेसे धणे देखील घ्यायचे. तर धण्याचं प्रमाण इथे मी 2 चमचे असं ठेवलेलं आहे. तर हा इतका मसाला आपल्याला शाही बिर्याणी मसाला बनवण्यासाठी हवाय. गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण जे धणे घेतले होते ते घालून घेतलेले आहेत. सोबतच यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत. शहाजिरं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. आता यामध्ये आपण जिरं घालून घेऊया आणि आता हा जिरं आणि धणे जे आहेत आपल्याला मंद आचेवरती थोडेसे 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहेत. शेकल्यासारखे करायचे आहेत. जास्त देखील भाजायचे नाहीत, नाहीतर त्याचा जो स्वाद आणि फ्लेवर जो असतो तो पूर्णपणे उडून जातो. त्यामुळे आपल्याला फक्त याला हलकसं भाजल्यासारखं करायचं आहे. कुठल्याही गरम मसाल्याची ज्यावेळेस तुम्ही पावडर बनवत असता त्यावेळेस ते भाजत असताना मंद आचेवरती आपल्याला ते भाजायचे आहे. जास्त मोठ्या आचेवरती जर ते भाजले तर पटकन जळून जातात आणि शिवाय त्याचा जो स्वाद असतो एक प्रकारचा तो निघून जातो आणि म्हणून इथे आपल्याला मंद आचेवरती हे सर्व भाजून घ्यायचे. यामध्ये आता मी जी वेलची घेतली आहे ती लहान वेलची आणि मोठी वेलची ती देखील घालून घेतलेली आहे. तर या दोन्हीही वेलच्या इथे आपल्याला फोडून घालायच्या आहेत. मोठी वेलची मी अशा प्रकारे फोडून घातलेली आहे आणि आता हे आपल्याला हलकं हलकं शेकून घ्यायचे. सोबतच आपण जे गरम मसाले घेतले होते अख्खे ते सगळेच आता मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटांसाठी पुन्हा एकदा आपण याला भाजून घेणार आहोत. आज आपण इथे शाही बिर्याणी मसाला बनवून घेणार आहोत. तर हा तयार होणारा मसाला तुम्ही चिकन बिर्याणी, त्याचप्रकारे मटन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी अशा वेगवेगळ्या डिशेससाठी तुम्ही हा मसाला नक्की वापरून बघा. चव अतिशय भन्नाट अशी तयार होते आणि बाहेरचे विकतचे मसाले आपल्याला अजिबातच आणायची गरज लागणार नाही. अशा प्रकारचा हा बिर्याणी मसाला तयार होतो. आता बरेच जण हे मसाले तयार करत असताना त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या देखील घातल्या जातात सुकलेल्या, पण आता इथे मी त्या घातलेल्या नाहीत. कारण की जर तुम्ही बिर्याणीमध्ये वरतून जर गुलाबजल घालत असाल तर गुलाब पाकळ्या घालण्याची गरज नाही. तर आता अशा प्रकारे आता हे बऱ्यापैकी आता शेकून झालेले आहेत, भाजून झालेले आहेत. आता याला आपण थंड करण्यासाठी एका डिश मध्ये हे सर्व मसाले काढून घेऊया. मसाला आपण इथे भाजून घेतलेला आहे, त्याला आपण आता थोडंसं गार करून घेणार आहोत. यामध्ये थोडेसे दालचिनीचे मोठे तुकडे दिसत आहेत तर त्याला देखील आता मी हाताच्या सहाय्याने 2-2 तुकडे तयार करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण मोडून घेऊया. जायफळ घातल्यामुळे तयार होणारा मसाला अतिशय भन्नाट असा बनून तयार होतो. तर आता हा मसाला गार होत आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन एक जिन्नस घालून घ्यायचा आहे, ते म्हणजे बडीशेप. तर या सेम पॅन मध्ये मी जवळपास 1.5 चमचा इतकी मी बडीशेप घालून घेतलेली आहे आणि या बडीशेपला देखील आपल्याला हलक्या आचेवरती शेकून घ्यायचं आहे. मिनिटभरासाठी ही बडीशेप आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. बडीशेप घातल्यामुळे या मसाल्याला खूप छान असा स्वाद येतो. एकदा हा मसाला तुम्ही नक्की करून बघा. तयार होणारा मसाल्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी किंवा पुलाव देखील बनवू शकता. फक्त हा घरगुती मसाला एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका की हा मसाला कसा झाला तो. आता यामध्ये आपण ही बडीशेप घालून घेतलेली आहे आणि याला आपण गार करून घेऊया.
मसाला बऱ्यापैकी गार झालेला आहे, त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। आता बाजारामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला पाहायला मिळतात बिर्याणी मसाले। एक तर पूर्णपणे पावडर तयार केलेला मसाला असतो आणि दुसरा मसाला म्हणजे भरडसर असा बनवून तयार असतो। तर आज आपण पावडर न करता हा मसाला भरडसर असा बनवून घेणार आहोत। त्याची दोन कारणं आहेत। एक तर भरडसर मसाला तयार केल्यामुळे या मसाल्यामधला जो सुगंध असतो तो आतपर्यंत असा टिकून राहतो आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हा मसाला बिर्याणीमध्ये वापरणार तेव्हा तेव्हा या मसाल्याचा स्वाद खुलून येतो। त्यामुळे इथे मी पावडर न करता या मसाल्याची अशा प्रकारे भरड करून ठेवणार आहे। तर अशाच प्रकारची भरड मला हवी आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याची पावडर देखील करू शकता। आता तयार झालेला मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर तयार झालेला आहे शाही बिर्याणी मसाला। यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बिर्याणी, व्हेज बिर्याणी, पुलाव बनवू शकता। तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। याला आता आपण एका बर्नीमध्ये भरून ठेवूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय।